हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी तुमच्यासोबत माझे गुरुवारचे रूटीन शेअर करणार आहे। तर व्हिडिओ थोडासा लेटच अपलोड करणार आहे कारण तब्येत माझी डाऊन झाली त्याच्यामुळे। आणि आता सकाळी सकाळी केस वगैरे धुवून घेतले होते मी, कारण उपवास आहे, तिसरा गुरुवार आहे म्हटलं मार्गशीर्ष महिन्यातला। आणि मग केस वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर मग टिफिनची तयारी। तर टिफिन बनवून घेतला, मस्त उसळची भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या मुलांच्या टिफिनसाठी। तर तब्येत तर जामच होती, तरी पण मी केस धुवून घेतले आणि केस धुतल्यामुळे ना अजूनच वाढवा झाला होता। तर आता आहे ना टिफिन पॅक करून दिले आणि त्याच्यानंतर मग पाणी पण मी गरम करूनच देते रिद्धी सिद्धीला आणि राहिलेली भाजी काढून ठेवली। रिद्धी बाय बाय बाय। त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता देवपूजा करायचीच आहे, तर मग देव आहे ना मी पितांबरीनीच घासून घेतले। आणि लाडू बघा कसं चालूच आहे त्याचं, सारखं किचनमधून भांडे नेतो आणि हॉलमध्ये टाकतो, तर सारखं पसारा करतच राहतो। तर मी थोडंसं त्याला खेळू दिलं, म्हटलं जाऊ द्या आता खेळू द्या त्याला। आणि मग तोपर्यंत माझे देव मी घासून घेतले पितांबरीनी, तर खूप छान निघतं। आणि नेहमी मी पितांबरीनीच देव आहे ना असे घासत राहते, तर खूप छान असं कलर पण मस्त चमकायलाच लागतं पितांबरीनी घासले तर। निंबाने मी घासून बघितले, पण मग लिंबू आणि मिठाने पण परत लगेच डाग वाटते त्याला। आणि परत चिंचेचा वापर करून बघितला तर त्याने पण खूप डाग पडत्या, त्याच्यामुळे मग मी पितांबरीचाच वापर करते आणि मला पितांबरीच आवडते। तर बघा किती छान मस्त चमकायला लागले देव, तर नेहमीच मी घासत राहते देव। तर बघा लाडूचे चालले भांडे इकडून तिकडून घ्यायचे, चालूच आहे त्याचं सारखं काही ना काही। तर थोडं दुर्लक्षच केलं मी, म्हटलं जाऊ द्या आता, कारण मला माझं देवपूजा करायची होती त्याच्यामुळे। त्याच्यानंतर मग देव घासले पितांबरीनी, दुधाचा अभिषेक करून घेतला। तर ते मला आहे ना खाली बसून करायचं म्हटल्यावर लाडू करूनच देत नाही, त्याच्यामुळे मी आहे ना किचनवरतीच म्हटलं असं घेतलं होतं आणि मग अभिषेक करून घेतला देवांचा आणि तिथंच पुसून पण घेतले देव। तर माझं उभं राहून निवांत असं देव मी साफ करून घेतले, नाही तर खाली बसले बघा कसं बघत होता, तर लगेच तो घ्यायलाच आला असता, देव उचकपाचक केले असते। आणि अजूनही तो देवाऱ्यामध्ये देव ठेवतच नाही, कितीही ठेवा आपण क्लीन करून ठेवले तरी तो काढून घेतो खेळायला, किती सांगितलं तरी ऐकत नाही तो। तर आता छोटा आहे तेवर आता चालूच राहणार आहे त्याचं, तर काय करणार आहे। तर मस्त असं आता देवपूजा करून घेतली। त्याच्यानंतर आता मला आज मांडायची होती पूजा, आता तिसरा गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली। तर मागच्या गुरुवारचं जे असतं ना तांदूळ वगैरे ठेवलेले, तर तेच मी आता असं त्याच्यावरती पिढ्यावरती ठेवून घेणार आहे आणि देव पण ठेवून घेतले आधी। रिद्धी सिद्धी नसल्यावर आहे ना माझी तर खूपच फजिती होती, असं काही करायचं म्हटलं ना तर त्याला घ्यायला एक माणूस असलं ना तर टेन्शन नाही राहत मग, नाहीतर तो काहीच करू देत नाही, सारखा मध्ये मध्येच येत होता। त्याच्यानंतर आता देव मी ठेवून घेतले देवाऱ्यात आणि मला आज देवीसाठी हार बनवायचा होता, तो पण बनवून घेतला आणि नंतर पूजा पण मांडून घेतली मस्त अशी। तर बघू शकता आता किती छान अशी पूजा मांडली मी। तर दिवा मी आधी लावून घेतलेला होता आणि समय म्हटलं नंतर लावू, कारण लाडू सारखं मध्ये मध्ये यायचा ना तर चटका लागायची भीती वाटायची, त्याच्यामुळे मग समय मी नंतर लावली होती। आणि देवपूजा माझी छान झाली, नंतर त्याला मी झोपवलं होतं, त्याच्यानंतर मग मी सर्व राहिलेली पूजा करून घेतली। आणि कथा पण वाचायची होती, त्याच्यामुळे म्हटलं याला आधी ना झोपून देऊ आणि मग मी कथा वगैरे वाचून घेतली। तर खूप असं म्हणजे घरामध्ये अशी पूजा वगैरे केली ना तर प्रसन्न वाटतं घरामध्ये, आणि मला तर खूप आवड आहे असं पूजा वगैरे करायची। आणि बघा त्याला तर काही झोपही नाही, तो लगेच उठून जातो। तर बघू शकता तुम्ही किती छान वाटते पूजा केल्यावर। आणि उंबरठा पूजन म्हणजे आमच्याकडे करता का नाही मला ते माहीत नाही, पण मी असेच व्हिडिओ वगैरे बघूनच उंबरठा पूजन करायला शिकले आणि ते पण मी करून घेतलं होतं। मग काय पूजा वगैरे झाली आणि मग चहा बनवायला घेतला होता। तर चहा बनवून आणि ठेवलाच होता, मला जास्त आहे ना असं कडक चहा नाही आवडत, थोडासा मी थंड करून घेते आणि नंतर पिते।
तर जास्त एवढं काही चहा पण नाही आवडत, पण मग कसं आहे उपवासाच्या दिवशी थोडाफार घेतला ना तर चांगलंच आहे. तर त्याने कशी भूकमड होते चहाने असं आमच्याकडं तरी म्हणतात. आणि बघा चहा तर घेऊन दिला नाही तर लगेच लाडू रडायला लागला होता. त्याला जायचं होतं खाली, बुरबुर करत होता. तर मग लगेच त्याला घेऊन गेले, वरती आणलं. त्याच्यानंतर मग मी परत त्याला झोपवलं आणि कपडे धुवून घेतले आणि राहिलेली फरशी पण मी पुसून घेतली. कारण फरशी पुसल्याशिवाय तर फ्रेशच वाटत नाही त्याच्यामुळे. आणि मग मला साडीत तर म्हणजे कामच उमजत नव्हतं, तरी एवढं काम करून घेतलं. आणि त्याच्यानंतर कपडे चेंज केले, खिचडी केली, खिचडी खाऊन घेतली. आणि मग काय भांडे राहिलेले होते ते पण मी घासून घेतले. तर साडीमध्ये ना असं रोज रोज मी राहत नाही ना, त्याच्यामुळे मग मला ती सवयच मोडली माझी साडीत काम करायची. तर ड्रेसवरती ना मला पटपट काम असं उरकतं माझं. तर त्याच्यामुळे ना मग मी चेंज करून घेतलं, लगेच ड्रेस घालून घेतला आणि बघा नंतर पटपट कामं आवरून घेतले. तर संध्याकाळी मस्त वरण भात आणि मेथीची भाजी बनवलेली होती उपवास सोडायला. मग काय संध्याकाळी मग नैवेद्य भरून घेतला आणि त्याच्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तर कसे वाटले माझे गुरुवारचे रुटीन कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी करवीर पुरवासिनी, सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी, मुरहर प्रियकांता, कमलाकारे जठरे जन्मविलाधाता, सहस्रवदनी भूधरे पुरे गुणगाता, मातुलिंग गदा खेटक रविकिरणी, झळके हाटक वाटी पीयूष रसपाणी, माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी, शशिधर वदना राजसुमतिनाची जननी, तारा शक्ती अगम्य शिवभजिका गौरी, सांख्य मनती प्रकृती निर्गुण निरधारी, गायत्री निज बीजा निगमागम सारी, प्रगटे पद्मावती निज धर्माचारी, अमृत भरिते सरिते अगदुरिते वारी, मारी दुर्गत सुरा दुस्तर तारी, वारी माया पटल प्रणमत परिवारी, हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी, चतुरानने कुच्चित कर्माच्या ओळी, लिहिल्या असतील माते माझे निज भाळी, पुसोनी चरणातळी पद सुन्ने क्षाळी, मुक्तेश्वर नागर क्षीरसागर वाळी. जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय देवी.